Hello students, we started the chapter of Introduction to Biotechnology. What is mean by biotechnology? The techniques of bringing about improvements in living organism by artificial genetic changes and by hybridization for the welfare of human beings are together called as the biotechnology. And this biotechnology includes genetic engineering and tissue culture. Now students, today we will see application of biotechnology in floriculture, nurseries and forestry. Look at this picture. There are so many types of the flowers, and these flowers can be planted for various uses or the various purposes. This is called as the floriculture. फ्लोरिकल्चर म्हणजे मुलांनो फुलांची शेती. आता फुलांची शेती जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची केली जाते. आता फुलांचे उपयोग आपल्याला माहिती आहेत. खूप साऱ्या फंक्शन्समध्ये फुलांचं डेकोरेशन केलं जात असतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण देवाला मांडतो आणि तिथं देखील देवाला फुलं अर्पण केली जातात. म्हणजे खूप सारे उपयोग या फुलांचे होत असतात. त्यामुळे फ्लोरिकल्चर दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ब्रांच इन द ॲग्रिकल्चर. म्हणजे शेतीमध्ये फ्लोरिकल्चर ही अत्यंत महत्त्वाची अशी एक ब्रांच आहे. आता बायोटेक्नॉलॉजी फ्लोरिकल्चरसाठी उपयोगी आणणं किंवा फॉरेस्ट्रीसाठी उपयोगी आणणं याच्यासाठी जी आवश्यकता आहे ती आहे नर्सरीची. Nurseries are necessary for various purposes like growing gardens on a large scale, afforestation, reforestation, etc. This is a picture of a nursery. आपल्या सर्वांना नर्सरी माहिती आहे, ज्याच्यामध्ये आपण जाऊन प्लांट्स खरेदी करतो. आता नर्सरीजमध्ये केलं काय जातं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची पैदास केली जाते आणि ती पैदास वेगवेगळ्या पर्पजसनी आहे. गार्डन डेव्हलपमेंट करायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारची रोपं आपल्याला लागत असतात. शेतीसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारची रोपं लागत असतात. अफॉरेस्टेशन म्हणजे जंगलं जी आहेत ती कमी व्हायला लागलेली आहेत आणि जंगलांमध्ये झाडांची वाढ होण्यासाठी देखील ही रोपं असणं गरजेचं आहे. रिफॉरेस्टेशन म्हणजे जी कमी झालेली रोपं आहेत, कमी झालेल्या जाती आहेत त्या पुन्हा प्लांटेशन करणं, दॅट इज रिफॉरेस्टेशन. मीन्स नर्सरीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर व्हॉट? फॉर प्रोव्हाइडिंग द प्लांट्स, फॉर गार्डन्स, फॉर अफॉरेस्टेशन अँड फॉर द रिफॉरेस्टेशन्स. Seedlings have to be supplied in large number for all these purposes. नर्सरीजमधून आपल्याला आवश्यक असणारे या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक असणारे जे सीडलिंग्ज आहेत, रोपं आहेत, ती नर्सरीजमधून अवेलेबल होत असतात. इट इज प्रॉफिटेबल इन सच केसेस टू प्रोड्यूस प्लांटलेट्स विथ द हेल्प ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक. आपल्या चॅप्टरचं नाव आहे ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि या ठिकाणी मग हे नर्सरीज जे आहेत की जे विपुल प्रमाणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रोपांची निर्मिती करून आपल्याला ती अव्हेलेबल करून देतात, तर त्याच्यासाठी टिश्यू कल्चर टेक्निक यूज करता येईल. आता त्यामध्ये टिश्यू कल्चर टेक्निक यूज करत असताना दिस इज ऑल्सो द पिक्चर ऑफ अ नर्सरी. दिस इज ऑल्सो टाईप ऑफ अ नर्सरी, बट दिस इज नॉट अ फ्लावरिंग प्लांट्स. हे फ्लावरिंग प्लांट्स दिसत नाही आहेत, वेगळे प्लांट्स आहेत, बट ही सुद्धा एक नर्सरीच आहे. म्हणजे नर्सरी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची रोपं अवेलेबल करून देण्यासाठी मदत करणार. मग आता या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजीचा यूज कसा आहे? आवर मेन पॉईंट इज ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन फ्लोरिकल्चर, नर्सरीज अँड फॉरेस्ट्री. आता फ्लोरिकल्चरसाठी, नर्सरीजसाठी आणि फॉरेस्ट्रीसाठी बायोटेक्नॉलॉजीचा यूज कोणाच्या अनुषंगानं? तर विथ द हेल्प ऑफ द टिश्यू कल्चर टेक्निक. ओके. नाव व्हाय बायोटेक्नॉलॉजी इन फॉरेस्ट्री is very important. Forests are under extreme pressure of the global trade, human population growth and demand, land converted out of forest, climatical changes, biofuels,
इल्लिगल लॉगिंग अँड इनव्हॅसिव्ह थ्रेट्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे फॉरेस्ट्रीची गरज का पडते का गरज आहे? कारण जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं प्रेशर यायला लागलेलं आहे. एक तर पॉप्युलेशन ग्रोथ आहे, जंगलं कमी व्हायला लागलेली आहेत, क्लायमेटिकल चेंजेस प्रचंड प्रमाणामध्ये घडत आहेत, बायोफ्युएल्सची गरज खूप वाढलेली आहे. मग या सगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला फॉरेस्ट गरजेचे आहेत. आणि मग हे हळूहळू फॉरेस्ट जर कमी व्हायला लागले, फॉरेस्ट कमी होत आहेत म्हणजे झाडं कमी होत आहेत. मग झाडं जर हळूहळू कमी व्हायला लागली तर फार साऱ्या गोष्टींवरती परिणाम होणार आहे. आणि मग त्याच्यामुळे या जंगलांमधलं फॉरेस्टमधली झाडं टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ही जी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत ती निर्माण करता येऊ शकतात. मग आता त्याच्यासाठी यूज केली जाणारी जी टेक्निक आहे दॅट इज टिश्यू कल्चर. आता टिश्यू कल्चर टेक्निक, व्हॉट इज द पर्पज of tissue culture technique in the nurseries or the floriculture and the forestry? The first main purpose, that is tissue culture can be used to grow those plants on a large scale which bear flowers, fruits of excellent quality. आता टिश्यू कल्चर टेक्निक तुम्हाला यापूर्वी देखील मी सांगितलेली आहे, तरीही मी थोडक्यात सांगते तुम्हाला. टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये, दॅट इज ऑल्सो द पिक्चर ऑफ अ टिश्यू कल्चर टेक्निक, एक इन्क्युबेटर असतो, या तुम्हाला जार दिसतात आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह मटेरियल जे आहे प्लांटला आवश्यक असणारं ते न्यूट्रिटिव्ह मटेरियल प्रोव्हाइड केलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये प्लांटचा कोणताही एखादा छोटा भाग, म्हणजे त्याच्यामध्ये देठ असेल छोटा किंवा त्या ठिकाणी पान असेल तर ते जे आहेत त्याचे सेल्स काढले जातात किंवा टिश्यूज काढले जातात म्हणूयात आपण. सेल्स काही दिसू शकत नाहीत, टिश्यूज जे असतात ते टिश्यूज त्या ठिकाणी अगदी थोडे थोडे, आता सेल्स एकत्र आल्यानंतर टिश्यूज तयार होतात. तर हे टिश्यूज जे आहेत ते टिश्यूज त्या ठिकाणी पुन्हा हे जे न्यूट्रिटिव्ह, आपल्याला मी तुम्हाला याच्या आधीसुद्धा सांगितलं की या पेट्री डिशमध्ये जे मीडियम यूज केलेलं असतं ते मीडियम मे बी सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा जेलसारखं असेल. आत्ता समोर दिसते ते जेलसारखं मीडियम दिसते आपल्याला आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिटिव्ह मटेरियल हे प्रोव्हाइड केलेलं असतं. मग ते जे टिश्यूज आहेत दे विल बी ग्रोन अप, हे टिश्यूज वाढायला लागतात आणि ते एक इंडिव्हिज्युअल प्लांट तयार करतात. म्हणजे एका छोट्याशा प्लांटच्या भागापासून अनेक रोपं त्यापासून तयार केली जाऊ शकतात. तर या ठिकाणी बघा अशी ही वेगवेगळ्या प्रकारची रोपं यामध्ये तयार केली जातात. तर दॅट इज द टिश्यू कल्चर. हे टिश्यू कल्चर टेक्निक आहे. मग या टिश्यू कल्चर टेक्निकचा वापर करून हे नर्सरीज डेव्हलप करण्यामागचं कारण काय आहे किंवा टिश्यू कल्चर टेक्निक कशी काय इथे यूज होते. ॲक्च्युली टिश्यू कल्चर इज अ ब्रांच ऑफ अ बायोटेक्नॉलॉजी. आधीच सांगितलं आपलं टायटल जे आहे ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन फ्लोरिकल्चर, नर्सरीज अँड फॉरेस्ट्री. पण बायोटेक्नॉलॉजीमधली आणखी कोणती ब्रांच यूज केली जाते तर दॅट इज टिश्यू कल्चर. मग टिश्यू कल्चर टेक्निकचा यूज करून काय काय शक्य आहे. हाऊ टिश्यू कल्चर इज प्रॉफिटेबल टू प्रोड्यूस प्लांटलेट्स. कसं काय प्रॉफिटेबल आहे. टिश्यू कल्चर टेक्निकच्या सहाय्याने प्लांटलेट्स प्रोड्यूस करणं हे प्रॉफिटेबल कसं काय आहे. द फर्स्ट पॉईंट, टिश्यू कल्चर कॅन बी यूज्ड टू ग्रो दोज प्लांट्स ऑन अ लार्ज स्केल विच बिअर फ्लावर्स, फ्रूट्स अँड एक्सलंट क्वालिटी. टिश्यू कल्चर टेक्निकच्या सहाय्याने जी झाडं विपुल प्रमाणामध्ये फ्लावर्स देत आहेत, फ्रूट्स देत आहेत, अत्यंत चांगल्या दर्जाची अशी झाडं वाढवता येतील. त्याचप्रमाणे फुल्ली ग्रोन प्लांट्स कॅन बी प्रोड्यूस्ड इन शॉर्टर ड्युरेशन. नॅचरली प्लांट प्रोड्यूस होऊन जर्मिनेट, सीड्सपासून जर्मिनेट होऊन त्याच्यापासून पूर्ण प्लांट तयार होण्यासाठी, प्लांटलेट तयार होण्यासाठी जो कालावधी लागतो त्याच्यापेक्षा कमी ड्युरेशनमध्ये टिश्यू कल्चर टेक्निकच्या सहाय्याने एक वेल ग्रोन, वेल डेव्हलप्ड प्लांट जे आहे ते ग्रोन अप होऊ शकतं. Plants can be grown on a large scale even if means of pollination or germinating seeds are not available. आपल्याला माहिती आहे मुलांनो की सीड्स तयार होण्यासाठी त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होणं गरजेचं आहे आणि रिप्रोडक्शन होण्यासाठी पॉलिनेशन होणं गरजेचं आहे. मग पॉलिनेशन जर व्यवस्थित होत नसेल किंवा सीड्सचं जर्मिनेशन देखील व्यवस्थित होत नसेल तरीही प्लांट्स कॅन बी ग्रो विथ द हेल्प ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक. फॉर एक्झाम्पल असे काही प्लांट्स आहेत की ज्यांच्यामध्ये पॉलिनेशन होत नाही आहे, जर्मिनेशन होत नाही आहे. फॉर एक्झाम्पल ऑर्चिड्स ऑर द पिचर प्लांट डू नॉट जर्मिनेट
बट धिस प्लांट कॅन इझिली बी प्रोड्युस्ड बाय मीन्स ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक. मग त्याचं जर्मिनेशन होऊ शकत नाही, पिचर प्लांटचं, ऑर्चिड्सचं काही. मग या ठिकाणी टिश्यू कल्चर टेक्निकच्या सहाय्याने त्या प्लांट्सचेच काही टिश्यूज यूज करून पूर्ण एक प्लांटलेट तयार करणं आणि ते प्लांटलेट पुन्हा जमिनीमध्ये वाढवणं आणि याच्या सहाय्याने पुन्हा ते प्लांट्स जे आहेत ते प्लांट्स तयार करता येऊ शकतात. देन इन अ बायोरिॲक्टर cells can be grown in a more nutritive medium and protected from pathogens. ते जे मगाशी दाखवलेले तुम्हाला बायोरिॲक्टर्स होते की ज्याच्यामध्ये हे प्लांट्स वाढवले जातात. तर हे जे बायोरिॲक्टर्स आहेत त्या बायोरिॲक्टर्समध्ये न्यूट्रिटिव्ह मीडियम प्रोव्हाइड जे केलेलं असतं ते जास्त न्यूट्रिटिव्ह असतं. दॅट इज अ मोर न्यूट्रिटिव्ह मीडियम अँड प्रोटेक्टेड फ्रॉम द पॅथोजन्स. ऑब्व्हियसली त्या बायोरिॲक्टरमध्ये असल्यामुळे पॅथोजन्सचा अटॅक त्याच्यावरती होणार नाही आहे. बायोरिॲक्टर्स आर युजफुल फॉर प्रोड्युसिंग प्लांटलेट्स ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. त्यामुळे विपुल प्रमाणामध्ये हे प्लांटलेट्स याच्यामध्ये तयार करता येऊ शकतात. देन लार्ज नंबर ऑफ सीडलिंग्स प्लांटलेट्स कॅन बी प्रोड्युस्ड इन शॉर्ट टाईम युजिंग मिनिमम रिसोर्सेस अँड मटेरियल. खूप थोड्या जागेमध्ये, खूप थोड्या रिसोर्सेसमध्ये, खूप थोडंसं मटेरियल वापरूनसुद्धा खूप साऱ्या प्रकारचे प्लांट जे आहेत विपुल प्रमाणामध्ये इन लार्ज नंबर हे तयार करता येऊ शकतात इन अ शॉर्ट टाईम ॲज वेल ॲज. कमी कालावधीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हवेत ते प्लांट्स याच्या सहाय्याने तयार करता येऊ शकतात. अँड युजली प्लांट्स प्रोड्युसेस बाय टिश्यू अँड जेनेटिक मॉडिफिकेशन टेक्निक्स आर डिसीज फ्री. खूप महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे प्लांट्स असणार आहेत डिसीज फ्री असणार आहेत. ऑब्व्हियसली ते जे आहेत बायोरिॲक्टरमध्ये वाढल्या असल्यामुळे त्यांच्यावरती पॅथोजनचा अटॅक होणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कुठलेही पॅथोजन गेलेले नसणार आहेत आणि त्याच्यामुळे हे डिसीज फ्री प्लांट्स असणार आहेत. प्लांटलेट्स प्रोड्युस्ड बाय टिश्यू कल्चर ऑफ द मेरिस्टेम आर व्हायरस फ्री. आणि त्यांच्यावरती व्हायरसचा सुद्धा अटॅक झालेला नसणार आहे. त्याच्यामुळे हे व्हायरस फ्री प्लांट्स असणार आहेत. ऑब्व्हियसली दे ग्रोन इन द सॉईल मच मोर इफिशियंटली दॅन द अदर प्लांट्स. इतर प्लांट्सपेक्षा ते जास्त चांगल्या प्रकारे हे जमिनीमध्ये वाढणार आहेत. एम्ब्रियोज फॉर्म्ड बाय कॉन्व्हेन्शनल हायब्रिडायझेशन टेक्निक बिटवीन 2 or more way, not fully for some reasons. However, embryos produced by tissue culture technique always complete their growth. जर नॅचरली एम्ब्रियो प्रोड्यूस झालेला आहे आणि नॅचरली प्रोड्यूस झालेलं जे एम्ब्रियो आहे त्याच्यापासून तयार झालेलं जे प्लांट आहे ते व्यवस्थित येईल याची गॅरंटी नाही. पण टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये तयार झालेलं जे एम्ब्रियो आहे त्याच्यापासून तयार झालेलं जे झाड आहे ते मात्र व्यवस्थितरित्या ग्रो होणार आहे. अँड द लास्ट अँड अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, रेअर अँड एंडेंजर्ड प्लांट्स कॅन बी ग्रोन अँड कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम एक्सटिंक्शन. जे हळूहळू नष्ट व्हायला लागलेली आहेत झाडं की जी भविष्यामध्ये दिसतील की नाही अशी शंका आहे, तर असे रेअर अँड एंडेंजर्ड प्लांट्स कॅन बी ग्रोन विथ द हेल्प ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक. टिश्यू कल्चर टेक्निकच्या सहाय्याने हे प्लांट देखील वाढवते. पॉलिनेशन नाही झालं, जर्मिनेशन नाही झालं तरी प्लांटचा छोटासा एखादा पार्ट असेल तर त्याच्यापासून अख्खं प्लांट तयार करता येणार आहे आणि त्याच्यामुळं इट कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम द एक्सटेन्शन. आणि त्याच्यामुळे ते जे नष्ट होणारे ते जे जीन्स आहेत त्याच्यामधले जे नष्ट होणार असतात, नामशेष होणार असतात, त्याच्यापासून ही झाडं जी आहेत ती वाचणार आहेत. सो देर आर व्हेरियस बेनिफिट्स टू प्रोड्यूस द प्लांटलेट्स विथ द हेल्प ऑफ दिस टिश्यू कल्चर टेक्निक. टिश्यू कल्चर टेक्निकच्या सहाय्याने हे प्लांटलेट्स जर प्रोड्यूस केले गेले तर त्याच्यामधून निर्माण होणारे जे प्लांट्स आहेत ते हेल्दी प्लांट्स असतील, कमी ड्युरेशनमध्ये तयार होणारे प्लांट्स असतील आणि चांगली ग्रोथ असणारे हे प्लांट्स असणार आहेत की जेणेकरून त्याच्यामुळे नवीन जे काही प्लांट्स तयार होणार आहेत ते चांगल्या दर्जाचे तयार होणार आहेत. येते मुलांना लक्षात? तर या पद्धतीने बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने म्हणजेच त्याच्यामधली ब्रांच आहे टिश्यू कल्चर, या टिश्यू कल्चर टेक्निकच्या सहाय्याने या पद्धतीने जर प्लांट्स प्रोड्यूस केलं तर निश्चितपणे ह्युमन बिईंग्सना त्याचा फायदा असणार आहे. ओके, लक्षात आलं असेल मुलांना तुमच्या? थांबते इथेच. थँक्यू.